100 भाजपनं शतक गाठलेलं आहे कलांच्या बाबतीत पश्चिम बंगालमध्ये आणि तृणमूल काँग्रेसची जी आकडेवारी आहे ती सुद्धा पुढे सरकली आहे 90च्या पुढे गेली पण भाजप आता 100 आकडा गाठतंय पश्चिम बंगालमध्ये तर तृणमूल काँग्रेस 92 जागांवरती आघाडीवर आहे। खरं जवळपास आता 200 जागांचे कल हाती येत आहेत। सध्याची माहिती 195 जागांचे कल हाती आलेत। भाजपने शतक कलांच्या बाबतीत सेंचुरी ठोकलेली आहे। कलांमध्ये भाजपचं शतक सेंचुरी ठोकली आहे भाजपने, त्यामुळे भाजपची मुसंडी एक प्रकारे आता हळूहळू पाहायला मिळते का बघायला मला लागेल आपल्याला, कारण पुढच्या आता 93 जागा उरलेल्या आहेत। 200 जागांचे कल जवळपास हाती आलेत, 195 जागा आणि तिकडे तृणमूल 92 जागी आघाडीवर, काँग्रेस 2 आणि इतर 1 अशी सध्याची स्थिती। मात्र सध्या भाजप पुढे आहे, 8 जागांचा फरक सध्या आपल्याला बघायला मिळतोय। तिकडे भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर आहेत, इकडे भाजप कलांमध्ये शतक गाठते। बघावं लागेल आता पुढच्या 1 तासात काय होतंय। पुन्हा एकदा आपण रजतकडे जाऊयात आणि अर्थात सोमेशला सुद्धा, जर सोमेश आपल्या सोबत असेल तर सोमेशला सुद्धा आपण प्रश्न विचारूयात। रजत बहुधा आपल्या सोबत नाही, सोमेश तुमच्यापर्यंत जर आवाज पोहोचत असेल तर पश्चिम बंगालमध्ये भाजपनं आपल्या कलांच्या बाबतीत शतक गाठलेलं आहे। खास करून प्रचाराचा जो जोर शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तर त्या अनुषंगाने विचार करता आत्ताची जी नेक टू नेक कॉम्पिटिशन आहे ती कुणाच्या बाजूने झुकेल असा अंदाज व्यक्त होतोय। भारतीय जनता पक्ष हा पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करणार अशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने तयारी केली होती आणि उत्तरेतील एक प्रमुख राज्य आहे विशेषतः पूर्वोत्तर भारतातलं की जिथे सध्या भारतीय जनता पक्षाचं अजूनपर्यंत कधी सरकार स्थापन झालेलं नाही किंवा भाजपच्या सोमेश थोडंसं थांबवते कारण भवानीपूरची एक मोठी अपडेट। ममता बॅनर्जी ज्या काही वेळापूर्वी भवानीपूर मतदारसंघात पिछाडीवरती होत्या त्या पुन्हा एकदा आघाडीवर गेल्यात। अपडेट आपल्याला देणार आहेत रजत वशिष्ठ। रजत, निश्चितच ज्ञानदा, भवानीपूरचा जो संपूर्ण जी लढत आहे ती पुढील काही तास अशाच पद्धतीने त्याच्यामध्ये चढ उतार येत राहतील। सुरुवातीला ममता बॅनर्जी आघाडीवर होत्या, मात्र मध्ये काही काळ त्या पिछाडीवर गेल्याचं समजलं होतं। मात्र आता ममता बॅनर्जी पुन्हा खरं रजत, ममता बॅनर्जी पुढे गेलेले आहेत। थोडंसं तुला थांबवतो, एका राज्याचं चित्र ज्ञानदा जवळपास 50-52 मिनिटातच स्पष्ट होत आहे। केरळमध्ये युडीएफने मॅजिक फिगर गाठली आहे। सध्याचे जे कल समोर येत आहेत त्यानुसार केरळमध्ये 140 पैकी 140 जागांचे कल आलेले आहेत। काँग्रेसने 71 मित्रपक्षांसोबत जागा ज्या आहेत त्या आघाडीवर आहेत, तर माकप आणि मित्रपक्ष 64। त्यामुळे केरळमध्ये युडीएफने आता मॅजिक फिगर गाठली आहे। सोमेशकडे जाऊया। सोमेश, केरळबद्दल आपण बोलत होतो ज्या पद्धतीने डाव्यांचा परफॉर्मन्स होता, पण आता सध्या चित्र हे दिसतंय की युडीएफने मॅजिक फिगर गाठली आहे केरळमध्ये 71 जागा। नक्कीच केरळमध्ये काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्र पक्षाला युडीएफच्या जे काँग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी आहे त्यांना मोठी संधी होती आणि कदाचित अशी शक्यता दिसते की केरळमध्ये सत्तांतर होईल आणि काँग्रेस पुन्हा केरळमध्ये आपला मुख्यमंत्री आणू शकेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। केरळच्या राज्यात जिथे मुस्लिम लीग आणि काँग्रेस हे एकत्रितपणे युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट म्हणून लढतायत त्या ठिकाणी आता तरी स्थिती अशी आहे की कदाचित काँग्रेस तिथे सरकार स्थापन करू शकेल, परंतु तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला डावे ठाम आहेत। डाव्यांना अजूनही असं वाटतंय सीपीआयला की आमचंच सरकार येईल, आम्हीच पुन्हा एकदा सरकार स्थापन सीपीआयला की आमचंच सरकार येईल, आम्हीच पुन्हा एकदा सरकार स्थापन करू आणि या आत्ताच्या परिस्थितीमध्ये केरळमध्ये पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याबाबत डावी आघाडी आजही सोमेश इतकंच इंटरेस्टिंग चित्र आपल्याला पश्चिम बंगालमध्ये सुद्धा पाहायला मिळते कारण पश्चिम बंगालमध्ये आताच्या क्षणी 103 असे कल आहेत। कलांच्या बाबतीमध्ये दोनही पक्ष सध्या समसमान आहेत, भाजप 103 आणि तृणमूल काँग्रेस 103। पुन्हा एकदा आपण जाऊयात भवानीपूरमध्ये जिथे आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ आहेत। रजत, कलांच्या बाबतीत इक्वल झालेत दोन्ही पक्ष। निश्चितच बंगालचे जे संपूर्ण कल हाती येत आहे ते दोन्ही पक्षांची उत्कंठा वाढवणारे आणि टेन्शन वाढवणारे आहेत। कधी तृणमूल काँग्रेस समोर होते तर कधी भाजप समोर होते आणि आता दोन्ही पक्ष जे आहेत ते 103 जागांवर समोर आहेत। त्यामुळे एका प्रकारे टाई दोन्ही पक्षांमध्ये झालेला आहे। मात्र पुढील काही 1 ते 1.5 तासामध्ये चित्र जो आहे तो आणखी स्पष्ट होऊ शकेल। आपण जर उदाहरण घेतला भवानीपूरचा तर या ठिकाणी पण सातत्याने चढ उतार होताना आपल्याला दिसतात। सुरुवातीला
ममता बॅनर्जी आघाडीवर होत्या, मात्र नंतर ते पिछाडीवर गेल्या होत्या. आता पुन्हा त्यांनी आघाडी घेतल्याची माहिती समजत आहे. भवानीपूरमध्ये एकंदरीत 21 राऊंड होणार आहे आणि त्यापैकी 9व्या राऊंडपर्यंत ममता बॅनर्जी यांची आघाडी मोठी होऊ शकेल. मात्र त्याच्यानंतर पुन्हा चित्र पालटू शकेल अशी शक्यता जी आहे ती जे अनुभवी कार्यकर्ते त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने भवानीपूरमध्ये चित्र जो आहे तो वारंवार बदलत आहे. संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये अनेक असे मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी चित्र बदलत राहतील. त्यामुळे ही जी नेक टू नेक फाईट सुरू आहे ती पुढील काही तास अशाच पद्धतीने राहील आणि त्यानंतरच पश्चिम बंगालचा स्पष्ट चित्र जो आहे तो आपल्याला कळू शकेल. कारण भक्कम मतदान जो आहे तो संपूर्ण पश्चिम बंगालमध्ये झालेला आहे. जवळपास 92% पेक्षा जास्त मतदान झालेलं आहे. SIR झाल्यानंतर सुद्धा मतदार यादी छोटी झाली. त्यानंतर सुद्धा गेल्या वेळच्या तुलनेने फक्त टक्केवारीनेच मतदान जास्त झालेलं नाही तर संख्येनेही मतदान जास्त झालेलं आहे. त्यामुळे जास्त झालेलं मतदान कोणाच्या पदरात जातं हे पुढील काही तासांमध्ये स्पष्ट होऊ शकेल. जास्त झालेलं मतदान कुणाच्या पारड्याच्या बाजूने झुकतंय किंवा कुणाच्या पारड्यात दान टाकता आहे यावरतीच निश्चितपणे पश्चिम बंगालची सगळी आकडेवारी अवलंबून असणार आहे. आणि जसा रजत तू उल्लेख केलास त्याप्रमाणे SIRचा मुद्दा आहे. मोठ्या संख्येनं मतदार जवळपास 90 लाख मतदार हे वगळले गेले SIR नंतर, छाननीनंतर, मतदार याद्यांमध्ये पुनर्निरीक्षणाच्या नंतर. त्यामुळे हा एक महत्वाचा फॅक्टर आहे. केरळचे सगळे कल माझ्या हाती आले. केरळमधली काय परिस्थिती? काँग्रेस प्रणित UDFनं मॅजिक फिगर केरळमध्ये गाठलेली आहे 71 जागांसह. तर डावे आणि मित्र पक्ष 64 जागांवरची त्यांची आघाडी आहे. पण केरळचं चित्र हे आता जवळपास स्पष्ट होण्याच्या मार्गावरती आहे. मॅजिक फिगर जर कोणी गाठलेली असेल तर काँग्रेस